मी भेटलो रणवीर अलाहाबादिया म्हणजेच बिअर बायसेप याच्या कोचला. पण त्याच्यासाठी आधी मी घरातून निघालो. सकाळ-सकाळी सूर्याचं दर्शन घेतलं. मग महामंडळाच्या कृपेने मला एसटी भेटली आणि देवाच्या कृपेने एसटीत जागा. त्याच्यानंतर एसटीने मला नाशिक फाटा उर्फ भोसरी मेट्रो स्टेशनपर्यंत पोहोचवलं. जर का ह्याच वेगाने पुण्याची प्रगती होत राहिली, तर भोसरीमध्ये लवकरच चाकण मेट्रो स्टेशन उभारल्याशिवाय राहणार. नाशिक फाटा स्टेशनवरती मला घ्यायला येते माझी हक्काची 60 कोटीची गाडी, जी मला नंतर घेऊन जाते पुढे माझे डेस्टिनेशन छत्रपती शिवाजीनगरला. आपल्याकडे कितीही महागडी जरी गाडी असली, तरी पण आपण हेल्थ कॉन्शियस राहिलं पाहिजे आणि वॉकिंग केलं पाहिजे. हा विचार करून मी पुढचा प्रवास पायी करण्याचा ठरवतो आणि मी चालू लागतो. आणि आपण शेवटी पोहोचतो पुण्यातील प्रत्येक डोंगरावरच्या इंजिनिअरिंग कॉलेजच्या पोराच्या एका अधुऱ्या स्वप्नामध्ये, जे म्हणजे आहे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे. तर COEPला चालू आहे टेक फेस्ट आणि त्यामुळेच आपण इथे आलो आहे एका विशेष कामासाठी. तर आपण COEPमध्ये भटकत-भटकत पुढे पोहोचतो. पण तुम्ही सबस्क्राईब न करता पुढे जाऊ नका. आपण चाललो आहोत क्रिएटर्स ब्लूप्रिंट या सेमिनारसाठी. जे सेमिनार द्यायला खुद्द येत आहेत मनीष पांडे, जे की खूप जणांचे खूप क्रिएटर्सचे गुरु राहिले आहेत. इथे पोहोचल्यावर असं वाटतं, की काश 2 वर्ष आधी अजून थोडीशी घासली असती, तर आपण पण ह्या कमिटीमध्ये असलो असतो किंवा इथे थोडंफार व्हॉलंटिअरिंग करत राहिलो असतो. आयुष्यात पहिल्यांदाच 2 वेळा रस्ता चुकून सुद्धा एखाद्या जागेवरती वेळेवर पोहोचल्यावरती मनाला खूप भारी वाटलं. नंतर सेमिनार चालू झालं. खूप सारे प्रश्नोत्तरं पण झाले. ज्या माणसाला मी YouTubeवरती बघितलं होतं, पॉडकास्टवरती, तो माणूस आज माझ्या समोर उभा होता हाताच्या अंतरावर आणि मी त्याला खूप सारे प्रश्न पण विचारले. बाहेर येताच माझी पावलं पहिले फूड स्टॉलच्या दिशेने वळाली. कारण भूकच अशी लागली होती की काय सांगू. पण तिथे आपल्या खिशाला परवडणाऱ्यासारखं काही दिसत नसल्याने मी शेवटी आपली कॉफीच घ्यायची ठरवलं. नंतर नयनरम्य दृश्यांचं भ्रमण करत-करत मी शेवटी विविध स्टॉल्सवर पोहोचलो. या स्टॉल्सवरती किती सुंदर असे फक्त बांबूने बनवलेले दागिने होते. नंतर पुढच्या स्टॉलवरती खेळणी होती लहान मुलांसाठी आणि शेवटी आपण भोसरीवाया घरी निघालो.